महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या स्मृतीस वंदन करून आज या ठिकाणी धडक मोर्चासाठी उपस्थित असलेले सन्माननीय शिवसेनेचे नेते आदरणीय भास्कर जाधव साहेब, सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब, आमचे अविनाशजी जाधव, अभिजितजी पानसे, विक्रांत चव्हाण आणि मंचकावर असलेले सर्व पक्षाचे जिल्हा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, महिला आघाडी आणि सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, मी आपली 2च मिनिटं घेणार आहे कारण आपल्याला भास्कर जाधवांचं भाषण ऐकायचं आहे. आज ज्या वेळेला अविनाशजी जाधव आणि मी बसलो होतो आणि या ठाणे महापालिकेचा वर्धापन दिन 43 वर्षे या नगरपालिकेला झाले आणि या 43 वर्षाच्या वर्धापनाच्या दिवशीच या ठिकाणी पाटोळे नावाच्या अधिकाऱ्याला रेड हँड तिकडे अँटी करप्शननी मुंबई ब्रँचनी पकडला. ठाण्याच्या ब्रँचनी नाही पकडला, मुंबईच्या ब्रँचनी पकडला आणि रंगेहात पकडल्यानंतर मला वाटतं 6 तास त्याची चौकशी चालू होती आणि मला वाटतं ठाणे महापालिका गेल्या 3-4 वर्षामध्ये जसं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कुठल्या स्टेटमध्ये जर भ्रष्टाचार चालू आहे तर त्यामध्ये नंबर 1 हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार जर कुठे होत असेल तर या ठाणे जिल्ह्यामध्ये होतो. म्हणून या ठाणे जिल्ह्यातली सर्व लोकप्रतिनिधी आणि नागरिक या ठिकाणी जमा झालेले आहेत. आज तुम्ही बघितलं असेल या महापालिकेमध्ये ज्यावेळेला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चंद्रशेखर नावाचे एक अधिकारी या ठिकाणी आणले होते आणि त्या ठिकाणी जो विकास झाला आणि त्यानंतर बरेचसे आयुक्त आले, संजय सेठी होते, जयस्वाल होते, परंतु गेल्या 3 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी आयुक्त म्हणून यायला कोणच तयार नव्हते कारण इथले जे अधिकारी होते ते पक्षाचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते. या पाटोळ्याला एवढा माज होता त्या ठिकाणी मला वाटतं फक्त शिवसेनेचा तो बिल्लात लावून मला वाटतं तो फिरत होता प्रत्येक ठिकाणी. आणि आज नियतीचा डाव कसा असतो की त्याला रंगेहात पकडला गेला. आज तुम्ही बघितले असेल महानगरपालिकेचं गेल्या 5 वर्षामध्ये ऑडिट झालेलं नाही. आम्ही 5 वर्ष सांगितलं, त्यानंतर आयुक्त आता कबुली दिली की या 3 वर्ष त्या ठिकाणी ऑडिटचं राहिलेलं आहे, बाकीचं प्रोसिजर पूर्ण होईल. त्यानंतर 337 कोटी याचा हिसाबच लागत नाही. ते कोणाच्या खिशात गेले, कुणी त्या पैशावरती डल्ला मारला. आज एक सकाळी तथाकथित गोल्डन गँगचे कॅप्टन या ठिकाणी आले होते. त्यांना ठाणे महापालिकेशिवाय झोपच लागत नाही. ते आपल्याकडे आले ना, दिवाळी आली तसं त्या दिवाळीच्या खर्चीसाठी ते आज महापालिकेत आले होते. मोठमोठे बिल्डर, हिरानंदानी, त्यानंतर लोढा, मोठमोठे बिल्डरची सुपारी वाजवासाठी इकडे आले होते. सुपारी म्हणजे त्याची सुपारी घेऊन त्यांच्याकडून वसुली करायचं. आता या गोल्डन गँगनी गेल्या 3-3.5 वर्षामध्ये या महापालिकेला एवढं लुटून खाल्लेलं आहे की सकाळी हा गेट पण सुद्धा वॉचमन नाही उघडत, तर गोल्डन गँगचा मोरक्या इकडे उघडतो आणि बंद पण तोच करतो. आज अख्खी महानगरपालिका लुटून खाल्लेली आहे आणि
आज कशा पद्धतीने मला वाटतं मी जर त्याला आणला नसता काँग्रेसमध्ये चालले होते प्रवेश. मला वाटतं आव्हाड साहेब इथे आहेत त्याचे उदाहरण. त्यानंतर या शिवाजी मैदानामध्ये त्यांचा प्रवेश होता आणि ज्यावेळेला उद्धव साहेबांना मला वाटतं आव्हाड साहेबांनी त्यांना सांगितलं की असा असा तुमचे महाशय त्या ठिकाणी चाललेत, त्यावेळेला मला उद्धव साहेबांचा फोन आला आणि म्हणाले अरे ते बघ जरा तो तिकडे चाललाय तर त्याला तू घेऊन ये. मी त्याच्या घरी गेलो, त्याला समजवलं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं मला हे देत आहेत, मला ते देत आहेत. आणि एकनाथ शिंदेच्या जाचाला कंटाळून तो मला वाटतं तिकडे काँग्रेसमध्ये चालला होता त्यावेळेला. मार्गरेट आल्वा त्यावेळेचे मंत्री आणि शिवाजी मैदानामध्ये प्रवेश होता त्याचा. पण माझा जुना मित्र, त्याला मी सांगितलं अरे तू तिथे राहशील, तुला फडका मारायला पण ठेवणार नाही, तू ये चल, साहेबांनी तुला बोलवलंय. नाही नाही मला ते एकनाथ शिंदे असं करणार आहेत, तसं करणार आहे, मला मारणार आहेत, हे करणार आहेत. अरे बोललो तुला कोण मारत नाही, तू ये बरोबर माझ्या. आणि त्याला घेऊन गेलो आणि त्याला सांगितलं, साहेबांनी त्याला हे केलं. त्यानंतर तो आदरणीय पक्षप्रमुखांमुळे तो महापौर झाला. त्याचं भाषण आहे मला वाटतं, युट्यूबला काढून बघा जरा. त्यानंतर आज तुम्ही बघितलं असेल की हा गद्दार माणूस या ज्या ठाणे महापालिकेची जी अवस्था केलेली असेल त्याला सर्वस्वी जबाबदार ही मंडळी आहेत. आणि या गोल्डन गँगला जर हे करायचं असेल तर मला वाटतं सर्व जनतेने आज जशी जमा झालेत ह्याच्या पुढे सुद्धा आपण रस्त्यावरती येऊन हे आंदोलन करणार आहोत. आज घोडबंदर वासियांच्यासाठी मला वाटतं कित्येक आंदोलन झाले, 18 लोक मृत्युमुखी त्या ठिकाणी पडली. आणि आज त्या मनुष्यवधाचा गुन्हा मला वाटतं त्या अधिकाऱ्यांची कामं केलेली आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण दर महिन्याला कडकी लागली या ठिकाणी टेंडर काढायचं. आणि आज ठाण्याला काहीतरी 22 कोटीचं टेंडर काढले साहेब. आणि त्या 22 कोटीचं टेंडर कुठल्या कायद्यात बसत नाही, परंतु त्या ठिकाणी स्वतःच्या माणसाला ते टेंडर मिळण्यासाठी त्या ठिकाणी आयुक्तांवरती दबाव आणून ते टेंडर त्या ठिकाणी आज केलं. ठाण्याला फ्रंट पेजला ती बातमी आहे. मला वाटतं आता पत्रकार सुद्धा थकले, त्यांचे बातम्या देऊन 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 दररोज काही ना काहीतरी प्रताप चालू असतो. आणि तुम्ही बघितलं असेल की आज या ठाणे जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी काम चालू आहे. आज ठाण्याला मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला मिळाले, पण त्यांच्या कारकिर्दीमध्ये काय केलं त्यांनी? त्यांच्या कारकिर्दीमध्ये शिवसैनिकांची घरं तोडली, त्यानंतर कार्यकर्त्यांवरती खोट्या केसेस टाकल्या. हे तू इकडे येतो का, तुझी केस काढतो. रात्री लॉकअप मधून उचलून घेऊन आले होते. म्हणजे पोलीस यंत्रणा सुद्धा हातबल झालेली आहेत. आज महापालिकेचे आयुक्त एवढे हातबल झाले होते की या ठिकाणी त्यांचा दोष नसताना या सर्व गोष्टी ज्या त्यांना ऐकून घ्याव्या लागल्या. आणि म्हणून मला वाटतं या सर्व भ्रष्ट कारभाराचे या ठिकाणी पर्दाफाश करण्यासाठी सर्व मंडळी इथे आलेली आहेत. मी सर्व नेत्यांना धन्यवाद देतो. आणि इथे जमलेल्या सर्व आपण कमी वेळात 3 दिवसामध्ये या धडक मोर्चाची तयारी केली. मी सर्व आमचे मनसे असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, हे सर्व नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की एवढ्या कमी वेळात आपण एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.